जय श्रीराम 11 विपक्ष मनस्वी 11 अशा या दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये ही मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना पराभव त्यांच्या पदरीत पडलाय. आता यावेळी बघूयात डू ऑर डायची ही मॅच असणार आहे. लीग फॉर्मॅटची मॅच असते त्यात देखील ही डू ऑर डायची मॅच आहे. इथून जर जिंकलात ना तर आपलं अस्तित्व निर्माण राहील, टिकून राहील आपल्या या स्पर्धेमध्ये. पण इथून जर हार आपल्याला स्वीकारावी लागली तर नक्कीच 365 दिवस पूर्ण 1 वर्ष आणि पर्व 6 याची वाट पाहावी लागणार आहे. येस 3 धावेची जी पेनल्टी असणार आहे जय श्रीराम संघाला ती देखील अगदी इनिंग संपल्यानंतर आपण ऍड करूयात. टोटल मधून मायनस करूयात आपण ती पेनल्टी. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग LPL सीझन पर्वाचं नक्कीच गर्व आपल्याला असणार आहे. जय श्रीराम टीमचे 12th मॅन आले नाहीयेत. अच्छा त्यांच्याकडे नाहीयेत. ओके हरकत नाही आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. ऑन गेम ऑन महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी निर्णायक मॅच. 5 षटकांची मॅच असणार आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल आणि स्ट्रायकिंग एंडला राजेश आणि त्यांची साथ देण्यासाठी सचिन पाटील. चांगला खेळ करणं गरजेचं आहे. फर्स्ट बॉल पहिला चेंडू अगदी वाडी यॉर्करचा वापर करत असताना अतिरिक्त बाहेर चेंडू निघून जातोय. वाईट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती धावेंचा श्री गणेशा नक्कीच होतोय. श्रीराम 11 या संघाचा बघा अतिरिक्त बाहेर हा चेंडू पडला आणि योग्य ते डिसिजन पंचांचं देखील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने फेकण्याचा प्रयत्न इथे केला होता. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगच्या 2 चेंडूंवरती 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्यात. इथून चुका करणारा टाळावं लागणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाचा एकच अस्त्र आहे. गोलंदाजाला देखील माहित आहे की आपण ते अंडर दी आय अगदी स्लॉट मध्ये चेंडू फेकायचे नाहीयेत. वारंवार थोडासा बाहेर वाईड यॉर्कर फेकण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. फुलर लाईन चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे होतोय. त्या प्रयत्नार्थी नक्कीच 2 चेंडू इथे वाईड आलेत म्हणजे 2 अतिरिक्त स्वरूपाच्या एक्स्ट्राच्या धावा खात्यामध्ये ऍड होणार आहेत. नेक्स्ट बॉल अगदी पुढ्यातला चेंडू होता. ट्रॅप आहे इथे. खेळाडू सज्ज आणि प्रयत्न अप्रतिम केला होता. लॉंग ऑफ वरती प्रयत्न नक्कीच सुदृढ झाला, अप्रतिम झाला पण यश मिळालं नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत आपल्याला. महत्वाची देखील ही मॅच असणार आहे. 1 धाव इथे खात्यामध्ये ऍड होईल. आमच्या वाहिनीवरती जे प्रेक्षक एन्जॉय करतायत बघा स्वतःचा पूर्णपणे समर्पण केलं. स्वतःला समर्पण करून टाकलं होतं चेंडूच्या खाली तरी देखील अबाक्याच्या बाहेर तो चेंडू निघाला. त्याची ते ड्रॉप झाली. यावेळी देखील अगदी फुलटॉस चेंडू होता. चेंडू मागे निघून जाणार आहे. ती यष्टी रक्षकाला चेंडू मिळाला नाहीये. वाईट +1 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक नक्कीच पुढे सरसावते. आता वारंवार ना चुकीच्या लेंथवरती चुकीच्या लाईनवरती डिलिव्हरी होत आहे. वाईट +1 2 धावा येतील. आयवा कॅच साठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विनोद यंदळकर यांच्याकडून एक खेळाडू आहेत आणि ते देखील जाणतात ना प्रेक्षकांची काळजी कशी घ्यायची आहे. मोकाशीपाडाचे खेळाडू आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांची स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील झाली आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय, ब्लेड ओपन केलाय, चेंडूला पाठवून दिलाय लांब 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 सीमारेषा पार आलाय षटकार. इथे बघा वारंवार व्हाईट बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील अगदी आतमध्ये थोडासा चेंडू फेकला. फुलर लेनचा चेंडू होता, भिरकावलाय.
खरपूच समाचार घेतला या चेंडूवरती. धावा झाल्यात 11 धाव फलकावर. चेंडू झाल्यात आतापर्यंत फक्त 2. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंगॉच्या बाहेर, रवाकाच्या बाहेर हा देखील चेंडू निघून जातोय. व्यासपीठाच्या अगदी उजव्या साईडला अजून एक षटकार येतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वारंवार फुलारल्यांचा चेंडू फेकतात. अगदी जर इथून बचावात्मक गोलंदाजी करायची आहे तर लेंथ वरती मारा करणं गरजेचं आहे. यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय आणि यावेळी कॉर्नरच्या बाहेर 1 बाउंड सीमारेषा पार आलाय. इथे देखील चौकार आलाय. अजितजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत मी करतोय. यस, शिक्षक आहेत यायचे दादा, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. पण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि इथे विराजमान होऊन हा सामना एन्जॉय करा अशी आपल्याला मी प्रार्थना करतोय. 3 चेंडू आणि 17 धावा धाव फलकावरती. राजेशची बॅट जणू काय आग उगत आहे. 4 चेंडू. अच्छा, अपडेट झालं नाहीये, सॉरी, क्षमा असावी, अपडेट झालं नाहीये अजून. 4 चेंडू 21 झालेत. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. बॅटची लिडिंग एज. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि कॅच इथे होते ड्रॉप. राजेश यांची देखील कॅच इथे ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन यू द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण असतं, पण तसं मैदानात काहीही घडत नाहीये. गोलंदाजाला या कॅचची नक्कीच खूप आवश्यकता होती. इथे त्याला खेळाडूंना बॅकअप करणं तेवढंच गरजेचं होतं. तसं झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. चेंडू जमीन दोस्त झालाय. धावा झाल्यात 22 धाव फलकावरती. चेंडू झालेत 5. दी पॉवर प्ले मध्ये ना पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. सचिन आले स्ट्रायकिंग एंडला. बघत आता सचिन हा शेवटचा चेंडू कसा खेळतात. राहुलच्या गोलंदाजीवरती खरपूस समाचार घेतलाय. त्या बॅटने ना ते मादक सौंदर्य क्रिकेटचं दाखवलंय. कलात्मक फटके खेळणं ही शैली आहे राजेश यांची आणि ते कलात्मक फटके देखील अप्रतिम खेळलेत. पुढातले चेंडू फेकले तर कुठलाही बॅटर इथे ना आपल्याला ठेवणार नाहीये. मैदानाच्या बाहेर पाठवण्याची ती धमक, ती लढत, ते शॉट्स देखील तर प्रत्येक बॅटरकडे आहेत. धावा झाल्यात 22 धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ इथे झाला. लास्ट बॉल टू गो. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉडीला टर्न करत असताना यावेळी देखील स्क्वेअर लेगला टार्गेट केलं. खेळाडू तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय आणि हलवारपणे देखील इथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. ती डीप मध्ये खेळाडू तैनात होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डीप मिड विकेट वरून कंप्लीट डीप स्क्वेअर लेग पर्यंत आलेत. धावा 2 आपल्या संघासाठी बचावल्यात. धावा झाल्या 24 धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे संपलाय. धावा 24 आहेत धाव फलकावर. फक्त आक्रमण आणि फक्त अटॅक पाहायला मिळालाय. राजेशने देखील चांगली बॅटिंग केली आहे. 5 चेंडू आणि 18 धावेंची बहारदार खेळी त्यांनी देखील केली आहे. या स्पर्धेमध्ये ना आतापर्यंत 2 अर्धशतक आपण बघितलेत. या तिसरं देखील इथे लोडिंग आहे का. राजेश देखील चांगली बॅटिंग करतायत आणि जय श्रीराम संघाला देखील हे विसरून चालणार नाही की 3 धावेंची पेनल्टी देखील त्यांच्या संघावरती असणार आहे. ते अतिरिक्त 3 धावा बनवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. काय घडतंय ना मैदानात. अगदी पहिला सामना आपण बघितला 53 धावा तिथे देखील चेस झाल्या नव्हत्या, पण त्यानंतरच्या मॅचेस जेव्हा खेळपट्टी तापली, उन्हाचा वेग देखील वाढला ना, त्यानंतर 76 धावा चेस झाल्या. 88 धावा देखील चेस झाल्या. त्या देखील 4 चेंडू ठेवून चेस झाल्यात. शरद येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. बघत आता शरद तो रोख लावतायत का, तो बचाव करतायत का धावेंचा. धावांना नक्कीच धावतायत. धावफलक अगदी धावतंय. 24 झाल्यात धावफलकावरती आणि 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. 20 मिनिटांची अवधी आपल्याला. 4.1 षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये फेकायचं आहे. अन्यथा आपल्याला पेनलाइज देखील करण्यात येईल. याची देखील आपण नोंद करा, विनंती आहे. शरद आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघत आता कशी गोलंदाजी करताय शरद. त्यांच्यासमोर आव्हान मोठं राजेश असणार आहे. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अगदी खोदून काढलाय. हा देखील चेंडू फुलरल्यांचा चेंडू होता. ती लॉंग ऑफ वरून पूर्ण कव्हर केल्यानंतर तिथे कव्हर रिजन पर्यंत आले. डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आलेत.
बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्या. तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम रनिंग इथे पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती, 26 ऑन द बोर्ड. चांगली पार्टनरशिप बनवली इथे. जास्तीत जास्त चेंडूला राजेश यांनी फेस केलं. आतापर्यंत 6 चेंडू फेस केल्यात, त्यात 20 बनवल्यात. समोरील बॅटिंग सचिन देखील चांगली करतायत. तर अँकर रोल म्हटला जातो ना, समोरचा बॅटर जर हल्ला करत असेल, समोरचा बॅटर चांगली बॅटिंग करत असेल, आपण अँकर रोल खेळा, ती पार्टनरशिप बनवा. एकेरी दुहेरी धावा घ्या, जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करून चांगल्या बॅटरला, आणि ज्याची बॅट आज चांगली बॅट बोलते त्या बॅटरला बॅट जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. तसंच प्रयत्न सचिन पाटील यांचा देखील होतोय. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम गोलंदाजी. एक पहिला चेंडू असा पाहायला मिळतो जिथे गोलंदाजांनी ना इम्प्रेस केलाय. रूम दिला होता थोडासा बाहेर, यष्टांच्या बाहेर हा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू आहे. पडल्यानंतर अतिरिक्त गतिशील होतोय, गतिमान होतोय, थोडासा वेग प्राप्त होतोय चेंडूवरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्ड वरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तेवढीच चांगली फेकी करण्यात आली आहे. पंचांकडे अपील. पंचांनी अपील इथे लावली आहे फेटाळून. एक धाव इथे देखील मिळणारा स्ट्राईक रोटेट झाली आहे. बॅटची बघा हलकीची कडा लागली. तेवढ्याच वेगवान रीतीने बघा अप्रतिम डिसिजन, खूप चांगलं डिसिजन इथे पंचांचं देखील राहिलं. ते ना खूप कठीण असतं. किरण आहेत जे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात, आणि राजन देखील आहेत जे स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आहेत. राजन पाटील जे स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आहेत. किरण आंबेकर आहे जे आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतोय. देखील खेळाडू आहेत ना की क्रिकेट खेळणं तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा आपण क्रिकेट खेळत नसतो ना तेव्हा क्रिकेटची सेवा करा. अगदी पंचांची भूमिका, कधी समालोचनाची भूमिका, गुणलेखकाची भूमिका खूप महत्वाच्या. शरद गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू, आणि आतापर्यंत ज्या रोख बद्दल आपण विचार करत होतो ना, पहिल्या षटकामध्ये 24 आला होता, आता फक्त 3 चेंडू 3च धावा दिलात. अप्रतिम गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा अगदी फुलरलाईनचा चेंडू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. तेवढीच चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आक्रमण बघितलं, त्यानंतर आपण बघतो की पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये ना शरद अप्रतिम गोलंदाजी करतात. 4 चेंडू आणि 4च धावा आतापर्यंत दिलात. रोख लावला, अगदी जकडून ठेवलं, बांधून ठेवलं, आपल्या जागेवरती उभा करून ठेवलं दोन्ही बॅटर्सला. नेक्स्ट बॉल, यावेळी अगदी पुढ्यातला चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जाणार आहे. क्षेत्ररक्षक तैनात केलाय पण त्याला फक्त प्रेक्षक बनवलाय. आला एक मोठा षटकार. जागेवरती स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरती उभे राहिले, त्या चेंडूची वाट पाहिली, दिशा दाखवली, दशा भरकटवली गोलंदाजाची. 5 चेंडूंनी 10 धावा आता धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये, आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा आहेत धावफलकावरती. लास्ट बॉल, हाय आम ऍक्शन पाहायला मिळते. अगदी फुलटॉस चेंडू होता मनकाटाच्या सायने. नो मॅन्स लँड. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड देखील तेवढीच फास्ट आहे. चेंडू निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषा पार. आलाय चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहे धावफलकावरती 38 धावा. गुड इजे, धन्यवाद. मुकेश येतात गोलंदाजी मार्कवरती. आता मुकेश कशी गोलंदाजी करतात. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये तब्बल 24 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिले 3 ते 4 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिले, आणि त्यानंतर देखील बरसलाय. कोण बरसलाय तर राजेश पुन्हा एकदा बरसलायत. शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 वसूल केले. दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 आलेत.
एकूण धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती आहेत. मुकेश गोलंदाजी मार्कवरती बघूया आता मुकेश कशी गोलंदाजी करतायत. टार्गेट सेट करायचं काम इथे जय श्रीराम 11 हा संघ करतोय. बघत किती टार्गेट तो सेट करतोय. मनस्वी संघामध्ये जर दीपक सिंग यांना जर षटक मिळालं, विजय सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटक मिळालं तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवेमध्ये असणार आहे. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू झाला कारण क्षेत्ररक्षण आता पूर्णवर इथे खुललंय. पॉवर प्लेचे दोन्ही षटक इथे संपलेत म्हणजे आता एकेरी दुहेरी धावा सिंगल्स डबल्सच्या इझिली मिळू शकतात. आता मिळाल्या देखील. 40 धावा झाल्या धावफलकावरती. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा झाल्या धावफलकावर आणि अजूनही ना आपण बघितलं तर भरपूर चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 5 षटकांची मॅच आपण बघतोय. प्रत्येक मॅच ही 5 षटकांची होणं अनिवार्य आहे. हेच आयोजकांची विनंती असणार आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात मुकेश यांच्या गोलंदाजीवरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उन्हाचा देखील ना तेवढाच वेग वाढलाय. त्यात दमदार बॅटिंग दमदार बॉलिंग पाहायला मिळतं. यावेळी देखील मोठा फटका स्लॉट मध्ये डिस्पॅच केलाय. प्लॉटच्या बाहेर कॉर्नरच्या वरून येतो एक मोठा मोठा षटकार. चला चेंडू आलाय मैदानात. दोन्ही बॅटर्स. मॅच बॉल देखील आलाय का? येस मॅच बॉल आलाय. प्रत्येक बॅटरला जेव्हा षटकार जातो तेव्हा तो मॅच बॉलच हवा असतो. देखील बघितलं ना आपण क्रिकेटमध्ये. सचिन पाटील यांच्या बॅटमधून तो षटकार आलाय. काय मोठा फटका होता तो. पुन्हा एकदा मिस्टॅमिक स्ट्रोक यावी असणार आहे. चेंडू हवेमध्ये. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि बॉल कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट वरती झेल पूर्ण करतोय. मॅचची मोठी विकेट मिळते. सचिन पाटील बाद होत आहेत. पहिला मोठा झटका इथे लागत असताना श्रीराम 11 या संघाला. पर्यंत चांगली गोलंदाजी करतात मुकेश. षटकार आला नाही त्यानंतर ना चोख कमबॅक करून देणं गरजेचं होतं. तो कमबॅक करून दिला. नेक्स्ट बॉल. यावेळी ड्राईव्हचा अप्रतिम फटका. एक लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते आपल्याला कवच रिजन वरती. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता इथे 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्यात. मुकेश देखील म्हणतात तू डाल डाल मैं पात पात. चांगली गोलंदाजी होते. षटकारानंतर ना चोख प्रत्युत्तर मुकेश यांनी देखील दिलाय. सचिन पाटील यांची विकेट मिळवली होती. 48 धावा झाल्या धावफलकावर. नेक्स्ट बॉल. बॉलिंग टर्न करत असताना मोठा फटका खेळण्याचा इथे देखील प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते. इनसाइड एज बॅटची एज लागते आणि चेंडू अगदी ना
तोंडावरती आदळतोय, अंगाला चेंडू आदळतोय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. त्या धावेच्या सहाय्याने धावफलक देखील हळवारपणे पुढे जाते. धावा झाल्या धावफलकावरती 49 धावा झाल्या धावफलकावरती. चांगलं कमबॅक आहे, अप्रतिम कमबॅक आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा दिल्यात आणि त्यानंतर उर्वरित पुढच्या 3 चेंडूंवरती 1 विकेट देखील मिळवली आणि फक्त 2 धावा दिल्यात. एकूण जर आपण विचार केला या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, 49 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ. यानंतर अजून उर्वरित 12 चेंडू म्हणजेच 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. अजूनही एकत्रित 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 झाल्या धावफलकावरती. 70 ते 75 बनवणं गरजेचं आहे. 70 ते 75 धावा इथे एक फायटिंग टोटल असू शकतात. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील बॉडीला टर्न करत असताना मोठा फटका एक्झिक्यूट केला. व्यवस्थित टाइम इथे झाला नाहीये. 2 खेळाडू येत आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अगदी स्कोर लाईक पासून आलेत मिड विकेट पर्यंत आणि एकच धाव इथे मिळणार आहे. धावा झाल्यात 50 धावफलकावरती. 50 क्रॉस. जय श्रीराम 11 या संघाच्या 3 षटकांचा खेळ देखील झालाय. 50 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत चांगली संयमी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला, पण इथून उर्वरित 12 चेंडूंवरती आक्रमण करावं लागणार आहे. बघत ते आक्रमण होत आहे का. तोवरून आपण जाऊयात आपल्या डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. पन्नास धावा धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शर्यत येतात. वैयक्तिक दुसरं षटक म्हणजे स्पेलचं शेवटचं षटक आणि संघासाठी 4थ्या षटकामध्ये बघत कशी कामगिरी करतात. चांगली कामगिरी करणं. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाला अगदी प्रत्येक चेंडूवरती वाईडी यॉर्करचा प्रयत्न, फुलरलँडचा चेंडू, त्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन, एका दुसरा चांगला बाउन्सर, हेच गोलंदाजाचं कार्य असणार आहे. ते कार्य इथे पूर्ण होत आहे का शरद यांच्या मार्फत. राजेश आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल फेस करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह. नजराना, अप्रतिम नजराना. क्रिकेटचं मादक सौंदर्य याला म्हणतात, जे राजेशने आपल्या बॅटमधून दाखवलंय. हाय व्होल्टेज येतोय षटकार. आणि हीच तर ओळख राहिली ना आतापर्यंत राजेश यांची. दी स्टँड अँड डिलिव्हर. प्रत्येक चेंडूवरती ना फुटवर थोडासा कमकुवत आहे, पण तरी देखील फटका जेव्हा बॅटला आदळतो तेव्हा मैदानात राहत नाहीये. पुन्हा एकदा यावेळी देखील बॉडीला टर्न करत असताना गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू चाललाय, चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स, सीमारेषा पार. आलाय चौकार. पुन्हा एकदा राजेशच्या बॅटमधून. थँक्यू, धन्यवाद. धावा झाल्यात 60 धावफलकावरती. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हटलं होतं ना 12 चेंडू म्हणजेच आक्रमण. इथे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये अटॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. पण राजेश देखील काय अप्रतिम खेळी आतापर्यंत करतात बघा. 13 चेंडू आणि 42 धाव्यांवरती वैयक्तिक ते देखील खेळतात. म्हणजे अजून एक आपल्या या स्पर्धेमधला तिसरं अर्धशतक लोडिंग आहे. बघा ते पूर्ण होत आहे का. हल्ला कुणावरती चढवलाय तर हल्ला शरदवरती चढवलाय. शरदनी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. अगदी शेवटच्या 2 चेंडूंवरती तिथे देखील अटॅक केला. धावा झाल्यात 60 धावफलकावरती आणि या षटकामध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि वैयक्तिक 42 धावेची बहारदार खेळी राजेशने देखील केली आहे.
हायाम ऍक्शन आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. ड्राईव्हचा फटका अप्रतिम वसूल केला. एक धाव पूर्ण केली आहे. थोडंसं फंबल आणि चूक केली आहे. चुकीला इथे माफी नाही आहे. त्या चुकीचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. या 2 धावेच्या साईने धावफलक पुढे 62 झाल्या धावफलकावरती. लक्षात ठेवणं देखील ना तेवढंच गरजेचं आहे. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आला असेल तर नक्कीच आपण त्वरित मॅच बॉल घ्या. बघा तो चेंडू चेंज करण्यात आला. नवीन बॉल देण्यात आला. त्यामुळे तो फटका आपण बघितला ना थोडासा चेक केला. थोडासा शेवटच्या क्षणावरती ना बॅटचा फेज अगदी जमिनी लगत ठेवला. नेक्स्ट बॉल मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केलाय. झेलची शक्यता असणार आहे. कॅच इथे पकडण्यात आली आहे. डीप स्क्वेअर लेग वरती बहारदार खेळीचा अंत इथे होतोय. तो केला शरदनी. मॅचची गोल्डन विकेट मिळते. राजेश होत आहेत बाद. मोठा झटका लागतोय श्रीराम 11 या संघाला. अप्रतिम विकेटचं पतन. गोलंदाजाला कमबॅक करून देणं तेवढं गरजेचं होतं. कमबॅक करून दिलाय. नेक्स्ट बॉल स्वागत आलेत. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना चांगला चेंडू हाताळला. फुलरलेनचा चेंडू होता. खोदण्याचा प्रयत्न केला. एकाचं रूपांतर 2 धावेंवरती देखील होत आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आजकी चाल चीते की नजर आणि रनिंग बिटवीन द विकेट्स अप्रतिम. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. पण इथे वाईट बॉल घोषित करतायत आणि 1 फॉर दी ओव्हर नक्कीच सांगणार आहेत गोलंदाजाला. शॉर्ट पिच चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. हायाम ऍक्शन पाहायला मिळते बघा आपल्याला. हायाम ऍक्शन आहे आणि यावेळी शॉर्ट पिच चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. थोडासा बाहेर देखील होता. अतिरिक्त रूम देखील मिळाली. गोपाल आलेत नवीन बॅटर. नेक्स्ट बॉल यावेळी बॅटची कडा लागते आणि इथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय बघा. हा चेंडू इथे अडवला नसताना तर फरार नक्कीच झाला असता. खूप कठीण जागा असते. अनेक वेळेस आपण म्हणतो ना की शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन या खूप कठीण जागा असतात फिल्डिंग करण्यासाठी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. भाग्यवान यांनी एक मल्टी टॅलेंटेड यंगस्टर आहेत. सकाळच्या सत्रामध्ये समालोचन देखील केलं. पाहुण्यांचं वेलकम देखील केलं आणि आता इथे मॅच मध्ये आपल्या टीमसाठी देखील फाईट करतात लढतात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. धावा लागल्यात धाव फलकावरती 66. 2 विकेटचं देखील पतन इथे झालंय. 66 लागल्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 70 ते 75 टार्गेट हे चांगलं टार्गेट असू शकतं. 70 ते 75 टार्गेट इथे पोहोचण्यासाठी एखाद दुसरा षटकार आणि त्यानंतर 2 ते 3 सिंगल डबल धावा घेणं गरजेचं. त्या होत आहेत का? सिद्धांत येतात गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला गोपाळ असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल असतील. 66 धावा झाल्या धाव फलकावरती. बघूयात काय टार्गेट इथे सेट होतोय. डू ऑर डायची मॅच. दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण ही लढाई असणार आहे आणि पहिला चेंडू अगदी फुलरलॅनचा चेंडू होता. अप्रतिम तो देखील हाताळलाय. ती फुटवर्क असताना किती गरजेचं आहे बघा. एका जागेवरती उभे राहिलेत. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चांगली गोलंदाजी. स्लॉग षटकामध्ये एकही डॉट बॉल टाकणं खूप महत्वाचं काम असतं. ते देखील केलं सिद्धांतनी. लवली बॉलिंग होत आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवत असताना यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यशांच्या मागे देखील यष्टीरक्षकाचं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी केली आणि स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते.
नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू. यावेळी देखील अप्रतिम फटका इथे खेळत असताना कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. अगदी लेट खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि ती दुसरी धाव देखील अगदी चिताच्या वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. त्या 2 धावेच्या साहाय्याने अगदी या षटकामध्ये ना तिसऱ्या चेंडूवरती धाव आली आहे. म्हणजेच काय तर गोलंदाजी सुदृढ होत आहे, अप्रतिम गोलंदाजी इथे सिद्धांत आपल्याला करून दाखवतात. खूप चांगली गोलंदाजी होत आहे. 68 धावा धावफलकावरती आहेत. 68 ऑन द बोर्ड. 68 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी इथे होत आहे आणि इथे देखील अजून एक विकेटचं पतन, अजून एक विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न बॅटरचा असणार आहे. बघा काय चांगला चेंडू हाताळला. अगदी स्विच झाले ना, स्विच झाल्यानंतर बॉडीवरती अटॅक केला, तेवढंच चांगलं बॉडीवरती अटॅक केला. गुडलँड स्पॉटला इथे निवडलाय आणि अतिरिक्त थोडासा चेंडू आतमध्ये देखील वळण घेतोय. खूप चांगली गोलंदाजी सिद्धांत करून दाखवतात. येस बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय सर. 4 बॉल्स, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि बघा 4 चेंडूंमध्ये सिद्धांनी काय गोलंदाजी केली आहे ना. प्रत्येक चेंडू निर्धाव फेकण्याचं मानस त्यांच्याकडे आहे. ते मानस ते इथे धरून ठेवतात. अप्रतिम गोलंदाजी करतात. फक्त 2 धावा दिल्यात आणि श्रीराम 11 संघाला हे देखील विसरू चालणार नाहीये की ती 3 धावेची पेनल्टी देखील आपल्याला घ्यायची आहे. अजून त्या पेनल्टीचे रन्स आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या इनिंगच्या ऍड करणार आहोत. सिद्धांत गोलंदाजी मार्कवरती. पहिले 4 चेंडू स्वतःच्या नावावरती राहिले. तिथे उर्वरित 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. डू ऑर डायची ही लढत आहे. यावेळी मोठा फटका आलाय. कनेक्शन चांगलं दिसतंय आणि चेंडूला भिरकावून दिलाय, डिस्पॅच केलाय. मिड विकेटच्या बाहेर आला एक मोठा षटकार. पण चर्चा करत होतो 75 ते 80 धाव्यांची. 74 झाल्यात. 74 धावा झाल्या. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून षटकार आला 80 होतील, पण इथून डॉट बॉल आला ना तर 75चं लक्ष देखील मिळू शकतं. बघूयात काय घडतंय. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढाई दोन्ही टीमसाठी. बॉडीला टर्न आणि अजून एक आलाय. कामी ती स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे ती आज सिद्ध करून दाखवत असताना 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत आणि 2 चेंडूंवरती 2 षटकार. 80 धावा धावफलकावरती लागल्यात. महत्वपूर्ण मॅच मध्ये, डू ऑर डायच्या लढतीमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असणार मनस्वी 11 टीमला 81 धावा.
81चा पाठलाग करायचा तर अशी बॅटिंग करावीच लागेल. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगलाय. बॉल हवेमध्ये फिल्डर तिथे धावतायत. कॅच कंप्लीट आणि कॅच घेतल्याच्या नंतर सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन 12 वरती. धक्का पहिला. पंचवीस चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो एकंदरीत 69 धावांची गरज असणार आहे. 25 बॉल 69 धावा. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. सो इथं आता आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना आता एक विकेट गमावलेली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात चांगली झाली. 2 षटकार आले पण तो फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर आहे. त्याने 2 षटकार लगावले. विकेट मिळाली बॉलरला देखील. ऑनसाइड टार्गेट केले. फटका चांगला आहे. बॉल मागे चाललाय डीप मध्ये. फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. मॉनिटरला व्हॉल्यूम वारंवार कमी करू नका प्लीज. सकाळी भरपूर होता व्हॉल्यूम, आता भरपूरच कमी केलाय. चेक वन टेस्ट. मेन सेटअपला व्हॉल्यूम कमी ठेवलं तरी चालेल पण मॉनिटरला फुल व्हॉल्यूम ठेवा प्लीज. 13 धाबा 13. चोवीस बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 68 धावांची गरज आहे. 68 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 24 डिलिव्हरीज. 24 चेंडू 68 समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमेश बघा आमचे वाकणचे जीजी स्पोर्ट्स वाकणचे बिग सपोर्टर आहेत. मनस्वी 11 बॅटिंग करताना आपण पाहतो 13 झालेल्या आहेत. फटका त्या चांगल्या गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला. लॉंग दी कार्पेट फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला एकंदरीत तिथे पाहायला मिळाली. धावसंख्या सध्या 14 वरती. 14 ऑन बोर्ड. 81चा पाठलाग करायचा. 23 बॉल आणि आता 64 धावांचं एक इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल मैदानात. सिद्धांत आणि त्याच्यासोबत स्वागतला आपण पाहत आहोत या खेळपट्टीवरती. धावसंख्या बनवाव्या लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. वेळ भरपूर खर्च होत्या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या, नोंद घ्या. पेनल्टीच्या धावा या सेकंड ओव्हर नंतर आपण ऍड करूयात. ऍड केलेल्या आहेत. आय थिंक पॅनल्टीचा रन ऍड केलेल्या आहेत. थोडी माहिती आता आमच्यापर्यंत नीट पोहोचेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 13. पॅनल्टीच्या 3 धावा ऍड केल्या झाल्या 16. त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या तर 2. सो ओव्हरऑल टीमची टोटल झाल्या 18. 18 बॉल हवेत आहे. फिल्डर तिथे पोहोचत आहेत आणि कॅच कंप्लीट होईल. डेफिनेटली नो डाऊट बॉल इज इन सेफ आणि चेंडू सुरक्षित हातांमध्ये जाऊन विसावलाय. श्रीमान श्रीपद म्हात्रे सर कक्षासमोर कॅच कंप्लीट केली. विकेटचं बदन बॅटर गॉन.
1.3 षटकांसारख्या संपन्न 18 धावा दाफलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी खरेदरीतनं गमावलेल्या आहेत. 21 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय, कारण दोन्ही संघ पराभूत होऊन एकमेकांच्या समोर आलेले आहेत. पहिल्या विजयाच्या शोधात दोन्ही संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. जय श्रीराम आणि मनस्वी 11. सध्या मनस्वी 11 ची बॅटिंग सुरू आणि अडचणीत आहेत. ते धावा बनत नाहीयेत आणि त्याच दरम्यान फटका चांगला आला. बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. LPL ब्रँडेड षटकार. थँक यू. धावसंख्या 24 वर आपल्याला पाहायला मिळेल. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 1.4 षटकाचा काही संपूर्ण 81 चा पाठलाग करताना 57 धावांच्या आता गरज असेल. येणारे 20 बॉल 20 चेंडू 57 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मैदानात 7 मध्ये. जबरदस्त मॅच रंगेल. जर असेच फटके येत राहिले तर मात्र धावांची गती वाढत राहील, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. खराब चेंडू आहे. लाईन मध्ये मिस्टेक केली गेली. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त दाबेने धावसंख्येची वाढ होत असताना आपण पाहतो धावफलक वृद्धिंगत होत आहे. धावसंख्या सध्या 25 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 1.4 षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती. येणारे 20 बॉल 56 ची गरज. 20 बॉल 56 धावा. बॉलर्स नेम नवीन बॅटरचं नाव कळवा. यावेळेस देखील चांगला फटका खेळला गेला. फिल्डर तिकडे धावतायत. थोडे फंबल झाले. मिसफिल्ड झाली. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण झालं. फाईन खेळलाय. फाईन लेगला बाउंड्री लाईन भरपूर फास्ट. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. फाईन लेग पलीकडे. चौकार. येस. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा डान्स करत होते बघा तिकडे. आमचे प्रेक्षक होते कोणीतरी डान्स करत होते. त्यांना आमच्या कॅमेरामॅनने कव्हर केलं. कॅमेरामॅनच्या हातातून कोणी वाचणार नाही म्हणूनच तर म्हटलं जातं रुको जरा सबर करो और कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. पहिले असं म्हटलं जायचं अजय की ऊपरवाला सब देख रहा. आता कॅमेरावाला सब देख रहा असं म्हटलं जातं. यांच्या नजरेतून कोणी वाचू शकत नहीं। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त है, 30 रन 2 विकेट के नुकसान पर अच्छी बल्लेबाजी भी पहले 2 ओवर में। हालांकि बात करेंगे यहाँ से 16.50 के औसत से रन बने। अब आने वाली 18 गेंदे और 48 की जरूरत। देखिए 48 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलीवरीज, 18 गेंदे 48 की दरकार। ही हमारा कमेंट्री बॉक्स आपको दिखाया जा रहा है आपके टेलीविजन स्क्रीन पर। हमारे साथ हमारे स्कोरर मित्र देखिए अजय और उन्हीं के साथ हमारे एक्सपर्ट स्कोरर ऑनलाइन जो डिजिटली स्कोरिंग कर रहे हैं। देखिए बात करेंगे यहाँ से रितेश बोईर हमारे साथ जुड़ते हुए। ये हमारा मॉनिटर सामने देखिए
एंगल तो सीधा है, हमें कमेंट्री बॉक्स से विजन बहुत ही क्लियर है, लेकिन लीजिए कदमों का इस्तेमाल, निकल कर मारा, फेंक दिया है गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से, धमाकेदार 6 रन। क्या बात है, क्या बात है। थैंक यू डीजे। स्टेप आउट किया है, निकल कर मारा, कदमों का शानदार इस्तेमाल, सीधे बल्ले से लॉप किया लॉन्ग ऑन के ऊपर से, इस बार दूर रखा, इस बार दूर रखा। अब यहां से कहीं ना कहीं बचने का प्रयास कर रहे गेंदबाज भी, क्योंकि बहुत दूर रखा था इस गेंद को। एक्शन रिप्ले हम देखेंगे स्क्रीन पर, बहुत दूर थी, बहुत दूर थी। सही निर्णय, हम 5-12 व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ, कुल स्कोर 40 रन स्कोर बोर्ड पर। अगली पेशकश कॉम्बॉक्स एंड से आगे मुड़ते पे गेंदबाज, निकल कर मारने का प्रयास, क्रीज छोड़कर आगे निकले, मैदान भी छोड़ना होगा। कॉट एंड बोल्ड, खुद के फॉलो थ्रू में जाकर लपक लिया ये कैच, विकेट का तवा पतन। एक और बड़ा करारा झटका लगता हुआ मनस्वी 11 टीम को 40 पर स्वागत बने चलते। येस, थँक यू सचिन दादा। कसा हत्यार, हत्यार कसं आहे नवीन, नवीनच आणलं आज राजन कसा हत्यार आहे महाराज तर टॉपचाला मारायचं नवीन हत्यार आलंय। चला मैच के पास फिर एक बार मुकाबले के ओवर हम चलते हैं। 2.2 ओवर के बाद 40 रन में आप हम जैक करने का प्रयास, कोई संपर्क नहीं। ओ क्या हुआ है यहाँ पर, क्या हुआ है देखिए भाई, मैदान के अंदर विकेट का पतन हुआ है, क्रीज छोड़कर बाहर आने का प्रयास किया था। एक्शन रिप्ले हम देखेंगे, बहुत इंटरेस्टिंग होगा। आगे आए थे, आगे आए थे और उसी का फायदा लिया, क्रीज छोड़ी, अब मैदान भी छोड़ना होगा। चौथे विकेट का पतन होता हुआ बड़ा करारा झटका मनस्वी 11 के लिए। थँक्यू डीजे। 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक बघा, भाग्यवानसाठी आमचे 3,000 सलग 3 ना, सलग 3 षटकारांसाठी 1,000 आमच्या अजयजी म्हात्रे सरांकडून पारितोषिक असेल। आमचे रंगनाथ भरपूर प्रसिद्ध आहेत बघा, सचिन दादा आम्ही आवर्जून सांगू, शिरडोनचे आमचे रंगनाथ पाटील त्यांच्या डान्स साठी भरपूर प्रसिद्ध आहेत, पण आज हे कोणतरी नवीन कार्य करतात। तो चलिए ये अच्छी गेंद थी, बेहतरीन थी, पूरी तरह से चकमा खा गए भाई। भाग्यवान देखिए हमारे मैनेजमेंट टीम मेंबर है, ये आयोजन कमेटी के एक सदस्य है, बहुत ही महत्वपूर्ण सदस्य है। आज हालांकि उनकी आवाज अब तक दर्शकों के कान पर पड़ी नहीं, शायद इस मुकाबले के बाद हमारे कमेंट्री बॉक्स में वो ज्वाइन होंगे। हारेंगे या जीतेंगे ये तो वक्त बताएगा अजय, लेकिन भाग्यवान यदि आखिरी गेंद तक टिके तो ये मनस्वी 11 को ये जिता सकते हैं। मुकाबला गेंद दबा में है और फील्डर वहां पर मौजूद, बहुत ही बेहतरीन कैच लपक लिया है, विकेट का होता हुआ पतन, जैसे आए वैसे मैदान के बाहर भी गए। भाग्यवान छोड़ेंगे मैदान।
रंगाटू, इधर आइए ना डांस करने के लिए, सामने आइए ना, हमारे स्टेज के सामने, स्टेज के सामने आइए ना। आ वाघ आले वाघ. तर चला आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. चलते मैदान की ओर. क्रिकेट की सदाबहार दुनिया में एक बेहतरीन मुकाबला दोनों टीमों के बीच. अब ये अस्तित्व की लड़ाई है इस मैदान में. ऑफ साइड पर टर्न किया है. खुद का अस्तित्व यदि यहां पर अजय देखिए ठिकाना होगा ना, तो ये मुकाबला जीतना बहुत ही जरूरी. यदि ये मुकाबला आप गवाते हो तो दूसरा मुकाबला आप हार जाओगे और उसी के साथ, इसी हार के साथ इस प्रतियोगिता के भी बाहर चले जाओगे और फिर एक बार 365 दिन राह देखनी होगी. कब आएगी एलपीएल, कब आएगी एलपीएल, कब आएगी एलपीएल. ये संपार रिव्यू की मांग की गई किसके लिए. स्कोर 40 रन. थोडं कॅल्क्युलेशन तुम्ही लावत जा. प्रत्येक बॉल नंतर स्कोर विचारता तुम्ही स्वतः देखील थोडं कॅल्क्युलेशन करत चला. कारण आम्ही सांगितलं स्कोर तेव्हा जवळपास 38 धावा होत्या आणि लास्ट बॉलमध्ये 2 आल्या म्हणजे 40. बेसिक कॅल्क्युलेशन आहे, थोडं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. थोडा तुम्ही देखील लावत चला, विनंती आहे. प्रत्येक बॉल नंतर आम्ही काहीतरी बोलत असतो ते सोडून आम्हाला परत स्कोर सांगावा लागतो. थोडी काळजी घ्या. फॉर्टी टू. मग आमचे संदीप नाना त्यांच्याकडून डांसर कुठे द्या. किधर हो डांसर आप, आपके लिए इनाम आया, नकद राशि देखिए, कैश प्राइज आइए, देखिए आइए जल्दी. डांसर कहां पर है. डांसर आइए, 50 रुपए का इनाम देखिए आपके लिए. क्या बात है. वडपाची खाऊन और 50 है देखिए हमारे पास, और 50 है. ऊपर है, ऊपर है. ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये फटका चांगला, लॉंग लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. काय झालंय. व्हाईट बॉल साठी आहे ना, पंच चेक करतात. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे का, बॅटिंग टीमचा आहे. अंपायरने काय दिलं निर्णय.
रतन सर चेक करतात. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चला आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. आता 10 बॉल आणि 35 35ची गरज. 10 बॉल 35ची गरज आहे. 10 बॉल 35 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं. समोर प्रेक्षकांसाठी 3 स्टँड्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ती चर्चा मी करेन. फटका मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग कळेल. एक्झिक्युशन तर चांगलं झालं नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचत होते. कॅच तिथे ड्रॉप केली गेली. कॅचेस विन द मॅचेस. सुटलेले झेल महागडे किती ठरतात हे आपण पाहिलं यापूर्वीच्या मॅच मध्ये. 16 वरती कॅच ड्रॉप झाला होता. मिड ऑफला जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी होत होती, समोर आय थिंक कवलजीत होते. मिड ऑफ मध्ये बॉल खेळला, 16 वर कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर 60हून अधिक धावा इंडिव्हिज्युअल वैयक्तिक बनवल्या त्या कवलजीत पाजीने त्या मॅच मध्ये. सो कॅचेस व्हेरी इम्पॉर्टंट. 48 ऑन साइडला रडार मध्ये होता. रडार मध्ये होता. बॅटच्या मधोमध लागला. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय संदीप मोतीराम पाटील स्टँड मध्ये. षटकार. नाचता नाचता तिथे आतमध्ये जाऊ नकोस बाबा. मॅच चालू आहे. पुन्हा एकदा फटका चांगलाय. समोर खेळलाय. सरळ बॅटनं लॉफ्ट डाऊन ड्राईव्हचा फटका बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सात चेंडू आणि 23ची गरज. थँक्यू. डीजे ऑपरेटर नाचवतायत अक्षरशः. तो नाचत नाहीये, त्याच्यातलं पेट्रोल त्याला नाचवत आहे. हो 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 ऑन साइडला तडाखे बंद फटका. गगनचुंबी, गगनटोला, भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. षटकार. करणचे मित्र आहेत ते. थँक्यू. थँक डीजे. 6 बॉल आणि थँक्यू डीजे. 6 बॉल 17 धावेची गरज आहे.
16 जर झाल्या तर सुपर ओव्हर असेल. आपण पहिलेच सांगितलं पहिल्याच मॅच मध्ये की सामना बरोबरी सुटला तर कंपल्सरी सुपर ओव्हर असणार आहे. हा स्पर्धेचा नियमच आहे. त्यामुळे जर 17च्या ऐवजी 16 झाल्या आणि मॅच बरोबरी झाली तर धावा संख्या समान झाल्या तर सुपर ओव्हर असेल. चला किंग्स 11 चे कॅप्टन आपण तयार रहा. किंग्स 11 कैप्टन अपन व्यासपीठावरती यायचं आहे. किंग्स 11 के कप्तान से हम गुजारिश करेंगे आप हमारे मुख्य अतिथि मंच पर आइए. 6 बॉल 17 ची गरज. वेळ भरपूर लागतोय या गोष्टीची थोडी आपण काळजी घ्या. भरपूर वेळ खर्च होत आहे या मॅच साठी. सो आता इक्वेशन 6 बॉल 17 ची गरज. 6 बॉल 17. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. ऑफसाइड रिजन मध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल मागे वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली आणि तत्पूर्वी धावसंख्या आपण पाहतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल समीकरण तुम्हाला दाखवलं जातं. 5 बॉल 16 धावांची गरज. मनस्वी 11 की जय श्रीराम 11. जय श्रीराम 11 की मनस्वी 11. स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मात्र या 16 धावा कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूला अस्तित्व स्वतःचं टिकवून ठेवायचं तर या धावा डिपेंड देखील कराव्या लागतील. आज तर काही क्रिकेटचा एका बाजूला आनंद एका बाजूला दुःख. एका बाजूला दुःख एका बाजूला आनंद. कधी ऊन तर कधी सावली. कधी ऊन तर कधी पाऊस. हेच तर समीकरण आहे या क्रिकेटचं. जबरदस्त मॅच रंगली. 5 बॉल 16 धावांची गरज आहे. नेहमी संघर्ष करतात ते जिंकतात असं म्हटलं जातं. आता संघर्ष आणि प्रयत्न कोणाचे खरे ठरतील त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तो या मॅच मध्ये जिंकेल. फुल टॉस ऑन साइड ला कन्वर्ट केलाय. टेनिस बॉल आहे साहजिक आहे तो इतकी उसळी घेणारच. अंदाज लावताना नाही फिल्डरला त्यांचा वाक्याच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावर बॉल फरार सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. या बाहेर या तसं धावत धावत बाहेर चला. 4 बॉल 12 ची गरज. खराब टप्पा आहे. सो वाईट बॉल अतिरिक्त धाव. आता मॅच पुन्हा पलटली आहे. व्हाईट बॉलला अतिरिक्त धाव मिळाली आहे म्हणजे येणारे 4 बॉल आणि 11 धावांची गरज असेल. 4 बॉल 11. स्लॉट मध्ये आला नाही. लॉफ करायचा होता ऑन साइडला. संपर्क नाहीये. रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. अंपायर तुमचा आहे का रिव्ह्यू. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे का. हो ओके 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 नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. विनोद दादा इंदरकर यांच्या वतीनं आयवा कॅच साठी 200 रुपये असतील. व्हाईट बॉल नाहीये. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. इट विल बी अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी. 3 बॉल 11 ची गरज. 10 झाल्या तर मनीष सर पहिली सुपर ओव्हर सीझन 5 ची आपल्याला पाहायला मिळू शकते. जर आणि तर हे प्रेडिक्शन नंतर लावावं लागेल. 3 बॉल 11. हो या वेळेला काय घडलंय. फर्निचर डिस्ट्रॉयड. इफ यू विल मिस I'm not gonna miss. I will definitely hit wickets about that फलंदाज बाद.
येस, विकेटचं पतन झालंय झालंय आणि आता समीकरण पुन्हा नव्यानं दाखवावं लागेल, कारण नुकतेच विकेट गमावले. 81चा पाठलाग करताना 70 झालेले आहेत. 2 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 2 षटकार जर का आले तर मॅच मनस 11 जिंकेल. 1 षटकार 1 चौकार तर मॅच टाय होईल. त्यानंतर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये समीकरण. 2 बॉल 11ची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. हौसले मजबूत ठेवावे लागतील, इरादे बुलंद करावे लागतील ही मॅच जर जिंकायची आहे तर. वेळ थोडा जास्त खर्च होतो, लक्षात ठेवा. स्टॉपच सुरू आहे. आम्ही समजतो की मॅच क्रुशियल आहे, बट इतकाही वेळ खर्च करू नका की मॅनेजमेंट टीमला वारंवार तुम्हाला सूचना करावी लागेल. 2 बॉल 10 मॅच झाली. 2 बॉल 10 तर सुपर ओव्हर, बट 11 करायच्या आहेत. 2 चेंडू 11 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. वॉट अ सुपर मॅच, ब्युटिफुल मॅच. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगल्या. प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 11ची गरज असताना या डॉट बॉल पूर्णपणे विजयाचं समीकरण आता बदललंय. आता मात्र पारडं जड झालंय. जय श्रीराम 11 ने बट सेलिब्रेशन केलेले आहे मैदानामध्ये. या डॉट बॉल नंतर 3 बॉल खर तर गरज होती 11ची, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. 1 बॉल 11 मॅच फिनिश. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली पण सामना संपलाय. मॅच जिंकले जय श्रीराम 11. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन अभिनंदन. जय श्रीराम 11. हॅलो हॅलो, चला याचे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि गुणलेखक मॅन ऑफ द मॅच देखील सांगा. प्रथमेश सर, मॅन ऑफ द मॅच.